मोठी बातमी, शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा नवीन प्लॅन। शुक्रवारी आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आता स्वतः लक्ष देणार आहेत। राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा एकनाथ शिंदे यांचा मानस आहे। मोठी बातमी, मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। वांगणी बदलापूर दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्याची माहिती आहे। अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाली आणि त्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्या ऑटोमॅटिक पद्धतीने थांबतायत। दोन्ही मार्गांवरती वाहतूक विस्कळीत झाली आहे, त्यामुळे प्रवाशांना मात्र आता मोठा फटका बसलाय। आपण पाहतोय बदलापूरहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आता रखडलेल्या आहेत। मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा ही विस्कळीत झालेली आहे। वांगणी ते बदलापूर दरम्यान अग्निरोधक यंत्रणा ही सक्रिय झाली असल्यानं खरं तर या ठिकाणी या लोकल रखडल्या असल्याचं समोर येत आहे। एक मोठी बातमी आहे, पालिका निवडणुकांमध्ये महायुती मजबूत करण्यासाठी आता विशेष प्लॅन असणार आहे। पालिका निवडणुकांमध्ये महायुती मजबूत करण्यासाठी महायुती दलांची विशेष समन्वयक टीम ही तयार केली जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री चर्चा झाली अशी देखील माहिती आहे। भाजपा आणि शिंदे सेनेच्या प्रत्येक महापालिकेतून 4 नेत्यांनी एकत्र बसून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी फॉर्म्युला ठरवावा असे निर्देश वरिष्ठ नेत्यांना देण्यात आले अशी देखील माहिती मिळते आहे। मुंबई विधिमंडळ राडा प्रकरणी दोघांवरती कारवाई होणार असल्याचं सूत्रांनी म्हटलेलं आहे। मोठी बातमी आहे, मुंबई विधिमंडळ राडा प्रकरणी सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांवरती कारवाई होणार आहे। नागपूरमध्ये विधानसभा विशेष अधिकार समितीच्या बैठकीत कारवाईवरती शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली। समितीकडून तुरुंगवासाच्या कारवाईची शिफारस केली जाण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी म्हटलं। याबाबतचा अहवाल तयार असून तो आज सकाळी सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर 6 महिन्यांपूर्वी मुंबईच्या विधिमंडळ परिसरामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। आणखी एक मोठी बातमी, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा 8वा दिवस आहे। कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल निवडणूक सुधारणांबाबत लोकसभेमध्ये आज उत्तर देतील। विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या मतचोरीच्या आरोपांना उत्तर देण्याची शक्यता आहे। सोबतच केंद्र सरकारची बाजू कायदा मंत्री सभागृहात मांडणार आहेत। इंडिगोच्या उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचे आदेश देण्यात आले। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी हे आदेश दिले। सुरक्षा नियमांचं नियोजन करण्यात अपयशी ठरल्यानं हजारो उड्डाणं रद्द करण्यात आली। बदलापुरात बिबट्याची दहशत पाहायला मिळते, तर आंबेशिव या गावातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान वन विभागाची ही टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि या बिबट्याला शोधण्याचे सध्या प्रयत्न केले जात आहेत। आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये बिबट्याची सध्या दहशत पाहायला मिळते। त्यातल्या त्यात बदलापुरात सुद्धा बिबट्या दिसला आहे। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। मनसे नेते संदीप देशपांडेंनी एक नवा व्हिडिओ सध्या शेअर केलाय। पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यांचा आणखी एक व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे। तर काही आरोप करत त्यामध्ये घोटाळा झाल्याचा दावा मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला होता आणि या संदर्भातला आणखी एक व्हिडिओ त्यांनी हा शेअर केलेला आहे। नोटांची बंडलं मोजत असताना पीडब्ल्यूडी विभागातील एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे। आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये पीडब्ल्यूडी विभागातील अधिकारी असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्या ठिकाणी त्यांना पैसे देत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय आणि त्यानंतर हे नोटांचं बंडल हे अधिकारी मोजत असल्याचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मनसे नेते संदीप देशपांडेंनी सोशल मीडियावर शेअर केलाय। दरम्यान पीडब्ल्यूडी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी आधी सुद्धा असा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि आता आणखी एक व्हिडिओ संदीप देशपांडेंनी ट्विट केलाय। आणि आता बातमी नागपूरमधून आहे। नागपूर विधान भवनामध्ये अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर सुरक्षा यंत्रणांचं लक्ष असणार आहे। सातत्यानं फिरणाऱ्या अनधिकृत व्यक्तींची गुप्त माहिती गोळा करण्याचे आता आदेश देण्यात आलेले आहेत। मंत्री आमदारांच्या नावाचा वापर करून या ठिकाणी फिरणाऱ्यांची पडताळणी होणार आहे। तर कालपासून विधानसभा परिसरात सुरक्षा विभागाकडून संशयितांवर विशेष नजर असेल। विधानसभा अध्यक्षांचा सुद्धा आमदारांना सावधगिरीचा संदेश आहे। तर विनापास फिरणाऱ्यांवर थेट कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तर नागपूरमधील अवैध राजकीय होर्डिंग्ज हटवण्याचे हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। नागपूर शहरात ठिकठिकाणी नेत्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत। शहरातील पोस्टर्स बॅनर्स हटवण्याचे आता महापालिकेला आदेश देण्यात आलेले आहेत। तर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रशासनाने आता तयारी दाखवली आहे।